कुकरमध्ये जे शिजतं ते खरंच पोषक असतं का? अन्नाला साधारण 121 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवणाऱ्या प्रेशर कुकरचा शोध 1679 साली डेनिस पेपिन या फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञाने लावला. त्याचा उद्देश एकच होता की अन्न वेगाने शिजवणे. याने अन्न लवकर शिजतं, परंतु उच्च तापमानामुळे बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी सारखी उष्णता संवेदनशील पोषक तत्वे जळून जातात. भारतातील प्रत्येक घरामध्ये अॅल्युमिनियमचा कुकर वापरला जातो. वैज्ञानिक अभ्यासानुसार अॅल्युमिनियम हा थायरोटॉक्सिक धातू आहे. अन्न शिजताना याचे कण अन्नामध्ये मिसळतात आणि यामुळे हेअरफॉल, डायजेशन प्रॉब्लेम, थायरॉइड आणि दीर्घकाळ विस्मरणासारखे आजार होतात. आयुर्वेदानुसार अन्न शिजवताना खेळती हवा असणे, सूर्यप्रकाश असणे आणि अन्न मंद आचेवर शिजवणे गरजेचे. परंतु प्रेशर कुकर मध्ये ते दाबाखाली शिजतं आणि मग मऊ होतं. म्हणूनच आपली आजी मंद आचेवर स्वयंपाक करायला लावायची, कारण ते अन्न पचायला हलकं होतं. तर दबावाखाली पचलेलं अन्न डायजेशन आणि गॅस आणि ऍसिडिटी तयार करतं. म्हणूनच मातीची भांडी किंवा कलई केलेली पितळेची भांडी उत्तम. आणि कुकर वापरायचा असेल तर अॅल्युमिनियमचा न वापरता स्टेनलेस स्टील किंवा पितळेचा कुकर वापरा. जेव्हा गडबड असेल तेव्हा कुकर वापरणे ठीक, पण रोजच्या जेवणासाठी स्लो कुकिंग आणि मोकळ्या भांड्यांनाच प्राधान्य द्या. वेळ वाचवून इंस्टाग्रामच्या रील बघण्यापेक्षा जेवण करताना मन एकाग्र ठेवा. आज अनेक इन्फ्लुएन्सर कुकर वापरणे कसं योग्य आहे असं सायंटिफिकली सांगतात, पण मला तुम्ही एक गोष्ट सांगा, कोणतंही काम करताना, अभ्यास करताना, साधना करताना किंवा अगदी जेवण करताना जर आपल्यावर प्रेशर असेल तर ते काम होईल का? प्रेशर कुकरचंही अगदी तसंच आहे. आपल्याला काय वाटतं? कमेंट जरूर करा. धन्यवाद. आरोग्य धनसंपदा.